नमस्कार. रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रुचिरामध्ये आज आपण वर्ल्ड फेमस महाराष्ट्रीयन डिश धपाटे तयार करूया. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या अगोदर चॅनलवरती पुरणपोळी, चिवळ्याच्या भाजीचे मुटकुळे, डाळ फळं, त्याचबरोबर पालक धपाटे अशा भरपूर महाराष्ट्रीयन रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. त्या सर्व तुम्ही जरूर पहा. आज आपण धपाटे तयार करूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. धपाटे तयार करण्यासाठी 4 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. रेसिपीसाठी इथे मी स्टीलच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. स्टीलच्या वाटीमध्ये प्रेस करून गच्च भरून 4 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणानुसार इथे मी 1 किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं. त्याच वाटीने 1.5 वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं. हरभरा डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणानुसार इथे मी 300 ग्रॅम हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीच्या पीठामुळे धपाटे खूप चवदार होतात. त्याचबरोबर पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. हे पहा, सर्व पीठ अशा प्रकारे प्रेस करून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ सुद्धा चाळून घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणानुसार इथे मी 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पीठामुळे धपाटे वळणदार होतात. धपाट्यांच्या कडा चिरत नाहीत. त्याचबरोबर धपाटे तयार करत असताना तुटत नाहीत. त्यामुळे गव्हाचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे बारीक वाटलेले जिरे घालायचे. त्याचबरोबर 2 चमचे ओवा बारीक वाटून घालायचा. ओवा आणि जिऱ्यामुळे धपाट्यांना छान अशी चव येते. 4 चमचे लाल मिरची पावडर घालायची. इथे लाल मिरची पावडर आवडीनुसार घालायची. कमी आवडत असल्यास कमी घालायची. 2 चमचे हळद घालायची. धपाट्यांना छान असा पिवळा कलर येण्यासाठी इथे मी 2 चमचे हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं. सुरुवातीला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. कांदा असा बारीक कट करून घ्यायचा. मोठ्या आकारात कट केल्यास धपाट्यामध्ये येऊन धपाटे तुटू शकतात. त्यामुळे कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा. त्याचबरोबर 200 ग्रॅम कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता पिठामध्ये कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची. इथे मी 20 ते 25 लसण पाकळ्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत. वाटलेला लसण, कांदा आणि कोथिंबीर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. या सर्व पदार्थांमुळे धपाट्यांना छान अशी चव येते. धपाट्यांमध्ये हे सर्व पदार्थ अगदी भरभरून घालायचे. त्याचबरोबर याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित ठेवायचं. एखादा पदार्थ खूपच जास्त झाला तर धपाट्यामध्ये एकाच पदार्थाची चव लागेल. त्यामुळे प्रमाणसुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे. इथे मी सर्व साहित्य पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत घट्ट उंडा मळून घ्यायचा. एकदाच पाणी घालायचं नाही, सर्व पीठ पातळ होऊन जाईल. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे. इथे मी सुरुवातीला 2 वाटी पाणी घातलेलं आहे. 2 वाटी पाणी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण आणखीन सुद्धा कोरडं वाटत आहे तेव्हा आणखीन 1 वाटी पाणी घातलेलं आहे. मिश्रण अजूनही कोरडं वाटत आहे, त्यामुळे आणखीन पाणी घालून घट्ट असा उंडा मळून घेतलेला आहे. आणि असं थोडं थोडं पाणी घालत इथे मी घट्ट असा उंडा मळून घेतलेला आहे. इथे मी धपाट्यांसाठी उंडा तयार करून घेतलेला आहे. उंडा 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा. धपाटे तयार करण्यासाठी इथे मी पोळीपाटाच्या साईजचा चौकोनी आकाराचा एक जाड कपडा घेतलेला आहे. सुरुवातीला कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. पाण्यामध्ये भिजवल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचा. पोळीपाटाला पाणी लावून घ्यायचं. पोळीपाट पाण्याने ओला करून घ्यायचा. त्यावरती कपडा अंथरून घ्यायचा. कपड्याला अजिबात गुड्या पडू द्यायच्या नाहीत. कपडा प्लेन असा अंथरून घेतलेला आहे. कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे धपाटं कपड्याला चिकटणार नाही. 10 मिनिटानंतर उंडा पण भिजलेला आहे. आता आपण धपाटं तयार करून घेऊयात. इथे मी धपाटे तयार करण्यासाठी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे पाणी घ्यायचं. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. उंड्यामधला एक धपाटं होईल एवढा गोळा काढून घ्यायचा. एक मोठ्या साईजचं ताट घ्यायचं. हाताने थोडं थोडं पाणी उंड्याला लावत उंडा एकजीव करून घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे उंडा एकजीव करून घेतलेला आहे. उंडा थोडासा सैल करून घ्यायचा. उंड्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची, म्हणजे धपाटं तयार करायला सोपं जाईल. हाताला थोडंसं पाणी घ्यायचं. उंडा गोल तयार करून घ्यायचा. उंडाला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. परत एकदा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. हाताने उंड्याच्या कडा अशा प्रकारे मिळवून घ्यायच्या, म्हणजे धपाटं कडांनी चिरणार नाही. तयार केलेला उंडा कपड्यावरती ठेवायचा.
हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, उंड्याला प्रेस करून अशा प्रकारे धपाटं तयार करून घ्यायचं। धपाटं थोडंसं गोल झाल्यानंतर थोडंसं थापून घेतल्यानंतर परत एकदा हाताला पाणी लावून घ्यायचं, परत एकदा धपाटं अशा प्रकारे थापून घ्यायचं। धपाटं गोल, पातळ आणि पूर्ण तयार होईपर्यंत प्रत्येक वेळी थोड्या वेळानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि हाताने असं प्रेस करून धपाटं तयार करून घ्यायचं। पातळ धपाटं तयार करून घ्यायचं आणि पीठ हाताला चिकटू नये म्हणून हाताला प्रत्येक वेळा पाणी लावून घ्यायचं आणि असं गोल गरगरीत पातळ धपाटं तयार करून घ्यायचं। इथे मी धपाटं तयार करून घेतलेलं आहे। तळ हाताला थोडंसं पाणी लावून धपाटं अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं। इथे मी धपाटं तयार करून घेतलेलं आहे। धपाट्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं म्हणजे धपाटं तव्याला चिकटणार नाही। इथे मी धपाट्याला अशा प्रकारे सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे। आता धपाट्याला चारही बाजूनी होल करून घ्यायचे। होल करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं। इथे मी धपाटं तयार करून घेतलेलं आहे। आता धपाटं भाजून घ्यायचं। मध्यम गॅसवर तवा तापवून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर धपाटं दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। इथे मी तवा तापवून घेतलेला आहे। तवा तापल्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे धपाटं तव्याला चिकटणार नाही। कपड्याच्या दोन्ही कडा दोन्ही हातामध्ये धरून अशा प्रकारे धपाटं तव्यावरती टाकायचं। टाकल्यानंतर धपाट्यावरचा कपडा हळुवारपणे काढून घ्यायचा आणि हे पहा धपाटं कसं मस्त तयार झालेलं आहे। कुठेही तुटलेलं नाही किंवा चिरा पडलेल्या नाहीत। अगदी गोल गरगरीत धपाटं तयार करून घेतलेलं आहे। धपाटं एका बाजूने थोडंसं भाजलं की कडांनी तेल घालून घ्यायचं। होलमध्ये सुद्धा थोडं तेल घालायचं आणि अशा प्रकारे धपाटं पलटून घ्यायचं आणि पहा धपाटं कसं मस्त दिसत आहे। पिवळ्या कलरमध्ये पांढरा शुभ्र कांदा कसा शोभून दिसत आहे। धपाट्याला हळद बरोबर पडली की धपाट्याला छान असा कलर येतो। पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने तेल लावून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर परत एकदा पलटून घ्यायचं आणि सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं। इथे मी धपाट्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे। जर तुम्हाला धपाट्याला तेल कमी आवडत असेल तर कमी लावायचं। धपाटं भाजत असताना थोड्या वेळानंतर पलटून पाहायचं की धपाटं संपूर्ण भाजलं आहे की नाही। संपूर्ण भाजलं नसेल तर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। धपाटं कडांनी कच्चं राहिलं असेल तर अशा प्रकारे उलटण्याने थोडं प्रेस करून भाजून घ्यायचं आणि इथे मी मस्त असं धपाटं तयार करून घेतलेलं आहे। या ठिकाणी कांदा टाकून धपाटे तयार करून घेतलेले आहेत। रेसिपीत सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य वापरून तुम्ही पण कांदा टाकून धपाटे तयार करून बघा। धपाटे चवीला खूप चांगले लागतात, अतिशय रुचकर बनतात। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार। धन्यवाद।